हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे. अनलॉक पीसीएमबी अकॅडमी मधून मी मुक्ता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजपासून आपण केमिस्ट्रीच्या एका महत्वाच्या सब डिवायडेड पार्टला सुरुवात करतोय, म्हणजेच आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सुरुवात करतोय. खूप इम्पॉर्टंट असा पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, आणि त्याचा बेसिक ओव्हरव्ह्यू आजपासूनच्या व्हिडिओमधून आपण शिकणार आहे. आणि त्यामधला व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, व्हॉट आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतात, याचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे. तर कीप पेशन्स आणि प्रत्येक पॉइंट तुम्हाला नोट करायचं, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी असेल. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले, व्हॉट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द फाउंडेशन ऑफ ऑल केमिस्ट्री. पूर्ण केमिस्ट्रीचा हा पाया आहे. आपण म्हणू शकतो इट इज द बेस ऑफ एंटायर केमिस्ट्री. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजनच्या स्ट्रक्चरच्या प्रॉपर्टीजचा जो आहे तो अभ्यास येतो. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द सायंटिफिक स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, रिॲक्शन्स ऑफ कार्बन बेस्ड कंपाऊंड. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्पेसिफिक कार्बन बेस्ड कंपाऊंडचा आपण काय करतो, अभ्यास करतो. स्पेसिफिक. ठीक आहे, मग कार्बन बेस्ड कंपाऊंडचाच अभ्यास का करतो? कारण त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत. त्याचे गुणधर्म कार्बनचे असे आहे की तो टेट्राव्हॅलंट आहे, आयसोमेरिझम प्रॉपर्टी दाखवतो, ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. फ्रॉम द डीएनए इन आर सेल टू द फ्युएल इन आर कार्स अँड द मेडिसिन इन आर कॅबिनेट, कार्बन मॉलिक्यूल आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर लाईफ. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्या मेडिसिन असू दे, किंवा आपल्या कार मधलं पेट्रोल, फ्युएल, ह्या सगळ्या गोष्टी असू दे, किंवा आपल्या शरीरामधलं प्रोटीन, डीएनए, हे सगळं कार्बन केमिस्ट्रीनी बनलेलं आहे, म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनी बनलेलं आहे. म्हणजे एंटायर लाईफ मधला बिल्डिंग ब्लॉक आहे काय, तर कार्बन केमिस्ट्री म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्लेज व्हेरी वायटल अँड इम्पॉर्टंट रोल इन आवर डेली लाईफ, आणि म्हणूनच त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. ओके, तर बेसिकली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जो सगळ्यात महत्वाचा पार्ट प्ले करतो तो कोण करतो, तर तो करतो कार्बन. आणि कार्बन हा इथे काय आहे, हिरो आहे. का कार्बन हिरो आहे? कारण कार्बन बेस्ड कंपाऊंडचाच आपण इथे काय करतो, स्टडी करतो. आता सगळ्यात पहिले कार्बनच मेन असल्यामुळे कार्बन बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग आपण पहिले समजून घेऊ. तर व्हॉट इज कार्बन? पिरियॉडिक टेबलमध्ये कार्बनला जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 6. ओके, द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. बट व्हाय कार्बन इज युनिक? कार्बन इज सिच्युएटेड इन ग्रुप 14 ऑफ द पिरियॉडिक टेबल. आपण जसं बघितलंय, वेगवेगळे ग्रुप्स आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, आणि त्यामधल्या ग्रुप, कोणत्या ग्रुपमध्ये कार्बन आहे, तर ग्रुप नंबर 14 मध्ये. इट्स ॲबिलिटी टू फॉर्म स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड. आता कार्बन असा मॉलिक्यूल आहे, किंवा कार्बन असा ॲटम आहे जो काय करतो, की स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करू शकतो. त्याच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे विथ मेनी एलिमेंट्स. खूप सगळ्या एलिमेंट सोबत तो काय करतो, स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. सो नसेल कोणाला समजलं तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. इन्क्लुडिंग इट सेल्फ, इट इज व्हॉट मेक्स लाईफ पॉसिबल. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे आपल्याला, आपण पहिलेच बघितलंय की 1s2, दोन झाले तर 2s2 आणि 2p2. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन, बिकॉज द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. सो 2 + 2 + 2 इज 6, राईट. तर पहिला याचा जो फर्स्ट, आपण एस मध्ये दोनच इलेक्ट्रॉन बसू शकतात, म्हणून हे फुलफिल झालं. मग 2s मध्ये परत दोन, 2p मध्ये 6 बसू शकतात, पण इथे दोनच इलेक्ट्रॉन राहिले होते. त्याच्यामुळे याचं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 2 आणि 4 अशा पद्धतीने पण लिहू शकतो. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे याच्यामध्ये, 4 इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे काढायचे? जे आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, आउटर इलेक्ट्रॉन म्हणतो, किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. तर अशा पद्धतीने व्हाय ॲटम ॲटम कार्बन ॲटमच काय युनिक आहे, बिकॉज कार्बन ॲटम हा मोस्ट स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करू शकतो खूप सगळ्या एलिमेंट बरोबर. आणि त्यामुळे आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला हिरो कोण आहे, कार्बन आहे, राईट. येस. पण कार्बन मध्ये अशा कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत तो त्याला युनिक बनवतो, त्या प्रॉपर्टी एकदा समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून बेसिक गोष्ट क्लॅरिफाय होऊन जाईल इथे. सगळ्यात पहिले, कार्बनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या आधी अजून एक गोष्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, की
कोणकोणत्या प्रकारचे आपण म्हणू शकतो हायड्रोकार्बन्स आहेत किंवा हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतात ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. तर की पिलर्स ऑफ कार्बन पहिले समजून घेऊ. टेट्रा व्हॅलन्सी, कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे कार्बन कडे टेट्रा व्हॅलन्सी नेचर आहे. राईट, कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. बिकॉज कार्बनचा जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तो आहे 2 आणि 4. म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे कार्बनची व्हॅलन्सी किती झाली? 4. कार्बन हॅज 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अलाउइंग इट टू फॉर्म 4 स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर ॲटम. राईट, त्याच्याकडे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअरिंग करू शकतो आणि काय बनू शकतो? कोव्हॅलंट बॉन्ड बनवू शकतो. राईट, कॅटनेशन ही त्याची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. द युनिक ॲबिलिटी टू ऑफ कार्बन ॲटम टू लिंक विथ अनादर टू फॉर्म लॉंग चेन लाईक रिंग. म्हणजे काय की कार्बनची युनिक प्रॉपर्टी काय आहे? प्रत्येक कार्बन एकमेकाला कनेक्ट होऊन एक खूप मोठा कार्बनची मोठी चेन फॉर्म करू शकतो, त्याला कॅटनेशन म्हणतात. आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तेवढीच महत्वाची काय आहे? कार्बनची प्रॉपर्टी आहे. देन आयसोमेरिझम. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोमेरिझम? द कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आता आपण समजू C2H12O6. ठीक आहे, हा एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण याचे स्ट्रक्चर वेगवेगळे असू शकतात. राईट, एका स्ट्रक्चरमध्ये OH असेल, एका स्ट्रक्चरमध्ये कार्बोनिल असेल, एका स्ट्रक्चरमध्ये COOH. अशा पद्धतीने आयसोमेरिझमचा अर्थ काय होतो की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून आपल्याला एकापेक्षा जास्त वेगवेगळे स्ट्रक्चर दिसू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो? आपण म्हणू शकतो त्याला काय म्हणू शकतो? आयसोमेरिझम. एक्झाम्पल ऑफ आयसोमेरिझम आपण सिंपल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, C4H2H6O. फॉर एक्झाम्पल, CH3CH2OH असंही घेऊ शकतो, किंवा CH3OCH3. ठीक आहे, कार्बन किती झाले? 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. राईट, पण हा अल्कोहोल झाला आणि हा इथर झाला. पण इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांमध्येही सारखा आहे, बट स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगवेगळी आहे, आणि यालाच आपण काय म्हणू शकतो? दीज आर दी आयसोमर ऑफ इच अदर. राईट, आयसोमर म्हणजे काय की मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी ह्या दोघांचा सेम असला तरी यांच्यामधलं स्ट्रक्चरचं काय आहे? डिफरन्स आहे, आणि यालाच आपण आयसोमेरिझम म्हणतो. परत एकदा क्लिअर ओव्हरव्ह्यू मध्ये सांगते. आयसोमेरिझम कशाला म्हणतात? ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण ते दिसायला वेगळे दिसतात. राईट, परत एकदा समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, आपण एक मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला C2H6 आणि O. याला 2 स्ट्रक्चरमध्ये आपण डिव्हाइड करू शकतो. CH3OCH3. राईट, आणि एक CH3CH2 आणि OH. बघा, ह्यामध्ये 2 कार्बन आहे. राईट, मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये 2 कार्बन आहे, आणि हायड्रोजन 6 आहेत. राईट, आणि ऑक्सिजन 1 आहे. पण हा इथर आहे, याला आपण इथर म्हणतो. आणि हा अल्कोहोल झाला, कारण ह्यामध्ये OH फंक्शनल ग्रुप आहे आणि याच्यामध्ये O फंक्शनल ग्रुप आहे. तर हा अल्कोहोल झाला. पण याच्यामधला ह्या दोघांमध्येही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कार्बनची संख्या किती आहे? 2 आहे, हायड्रोजनची 6 आणि ऑक्सिजनची 1. तर हे दिसायला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं असल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी अगदीच वेगवेगळ्या आहेत. पण दीज हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर त्यालाच आपण काय म्हणतो? आयसोमेरिझम म्हणतो. राईट, येस. कॅटनेशन म्हणजे काय? कार्बन कार्बनची खूप मोठी एक चेन आहे,
आणि कार्बन कार्बन कनेक्ट होऊन खूप मोठा लॉंग चेन किंवा रिंग फॉर्म करतात आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅटॅनेशन म्हणतो. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. कार्बन हा टेट्राव्हॅलन्सी नेचरचा आहे. त्याच्यानंतर कॅटनेशन ही त्याची महत्वाची प्रॉपर्टी आहे. आणि आयसोमेरिझम कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये आपल्याला खूप सगळं बघायला मिळतात. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवातच आपण ह्या पार्ट 1 मधनं करतोय. पण व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड वाय कार्बन इज हिरो इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, वी आर गोइंग टू सी हियर, राईट? येस. सो इन नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस क्लासिफाईंग द हायड्रोकार्बन्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोकार्बन तुम्हाला समजलं असेल डेफिनेशन वरूनच. तर हायड्रोकार्बन कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड किंवा हायड्रोजन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा जेव्हा आपण स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, आपण म्हणू शकतो त्याला हायड्रोकार्बन्स. तर हायड्रोकार्बन्सचे पण 3 प्रकार आहेत. पहिला आहे अल्केन, दुसरा आहे अल्किन्स, तिसरा आहे अल्काइन्स. बघा, अल्केन याच्यामध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड असतो आणि त्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्कीन ENE याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, प्लीज नोट दिस. आणि अल्काइन ह्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. हायड्रोकार्बनचे 3 प्रकार आहे, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. इथे ENE लागला आणि इथे ALKYNE लागला. ठीक आहे. ANE म्हणजे काय झाला, सिंगल बॉन्ड झाला. ENE म्हणजे डबल बॉन्ड झाला आणि YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड झाला. एक्झाम्पल आहे मिथेन. आता इथे भरपूर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, जसं आपण अल्केन अल्केन अल्काइन डिटेलमध्ये शिकू त्या पार्टमध्ये आपण हे डिस्कस करणारच आहे. सो डोंट बी वरी. CH4 याच्यामध्ये सगळे C2H6, C4H10, these are the example of alkane. CH3 हा अल्केन झाला, कारण इथे सगळे काय सिंगल बॉन्डनी कनेक्ट झालेले आहे. डबल बॉन्ड इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 हे डबल बॉन्डनी कनेक्ट झाल्यामुळे हा अल्कीन झाला. आणि अल्काइन म्हणजे C2H2 CH ट्रिपल बॉन्ड CH. तर अशा पद्धतीने 3 प्रकारे हायड्रोकार्बनला काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. हे आपण आजच्या पार्टमध्ये एकदम बेसिक बघतोय, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू बघतोय. त्यामुळे हायड्रोकार्बन कशाला म्हणतात, हायड्रोकार्बनला कोणत्या भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे बेसिक अंडरस्टँडिंगसाठी, राईट? येस. आता पुढे आपण डिटेलमध्ये थोडंसं समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला अजून एक क्लॅरिफिकेशन मिळेल, अजून चांगल्या गोष्टी समजायला सोपं जाईल. आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, नसेलही माहिती असला तर डोंट बी वरी, आपण इथे डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा अर्थ एवढाच आहे, ज्याच्यामध्ये त्या हायड्रोकार्बनमध्ये किंवा त्या मॉलिक्युलमध्ये फक्त सिंगल बॉन्ड असेल कार्बन ऍटम मध्ये, राईट? त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजेच एखाद्या तरी कार्बन कार्बनच्या बॉन्डमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर असेल त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. इथे डिस्कस करूया. कंटेन ओनली सिंगल बॉन्ड बिटवीन कार्बन ऍटम. कार्बन ऍटम मध्ये फक्त काय असणार आहे, सिंगल बॉन्ड असणार आहे. दीज आर जनरली लेस रिॲक्टिव्ह, आणि हे लेस रिॲक्टिव्ह असतात बिकॉज हा कार्बन कार्बन मध्ये नेहमी काय असणार आहे, सिंगल बॉन्डच असणार आहे. कोणता बॉन्ड असणार आहे, सिंगल बॉन्ड असणार आहे. बट अनसॅच्युरेटेड मध्ये ऍटलिस्ट 1 डबल और ट्रिपल बॉन्ड असेल. म्हणजे एखादा हायड्रोकार्बन आहे त्याच्यामध्ये एखादा तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. एकापेक्षा जास्तही असू शकतं, असं काही नेसेसरी नाहीये, पण एखादा तरी असेल तेव्हा त्याला आपण अनसॅच्युरेटेड म्हणतो. दीज आर मोर केमिकली ऍक्टिव्ह. हे केमिकली ऍक्टिव्ह आहे बिकॉज ह्यामध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्डचं कॅरेक्टर इथे आलेलं आहे. रिॲक्टिव्हिटी. अल्किन्स अँड अल्काइन अंडरगो ऍडिशनल रिॲक्शन इझिली कम्पेअर्ड टू द अल्केन. आणि हे पुढे तुम्हाला समजायला येईलच जेव्हा आपण नेम रिॲक्शन वगैरे सुरू करू किंवा टाइप्स ऑफ रिॲक्शन सुरू करू, तेव्हा तुम्हाला समजेल की अल्किन आणि अल्काइन ऍडिशन रिॲक्शन कडे जास्त प्रोसीड होतात बिकॉज त्यांना ते कम्फर्टेबल जातं. ते का होतात, कशा पद्धतीने होतात हे आपण पुढल्या पार्टमध्ये शिकणार आहे. सो डोंट बी वरी. आता पुढे अजून थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता आपण हे पाहिलं की सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड
हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतात? सिंपल आहे. सॅच्युरेटेड म्हणजे ज्या हायड्रोकार्बन मध्ये फक्त सिंगल बॉन्ड नेचर आहे, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्डच प्रेझेंट आहे, त्याला आपण सॅच्युरेटेड अल्किन म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड नेचर आलं त्याला आपण अनसॅच्युरेटेड अल्किन म्हणतो. राईट? येस. आता बॉन्ड स्ट्रेंथ व्हर्सेस नंबर ऑफ बॉन्ड्स. फॉर एक्झाम्पल, बॉन्डची स्ट्रेंथ कशी आहे, नंबर ऑफ बॉन्ड याचं कनेक्शन काय आहे, तर बघा, सिंगल, डबल आणि ट्रिपल मध्ये बॉन्ड स्ट्रेंथ वाढत चालली आहे. जशा पद्धतीने डबलचं ट्रिपल मध्ये कन्व्हर्शन होते तर बॉन्ड स्ट्रेंथ ही इन्क्रीज होताना आपल्याला दिसते. राईट? तर हे याचं नेचर आहे. तुम्हाला विचारू शकतात, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द बॉन्ड स्ट्रेंथ अँड नंबर ऑफ बॉन्ड? सो as bond multiplicity increases, bond strength rise significantly while bond length decreases. म्हणजे काय की बॉन्डचा जसा स्ट्रेंथ वाढतोय तशा पद्धतीने बॉन्ड लेंथ कमी होत आहे आणि त्याच पद्धतीने बॉन्डची स्ट्रेंथ काय आहे, वाढत आहे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आपण वाया डायग्राम बघितलेला आहे. त्यानंतर ना अजून थोडंसं डिटेलमध्ये जर समजायचं झालं तर पुढे आपल्याला समजेल की रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं. मॉलिक्युलर मॉडेलच्या स्वरूपात केलं जातं, कंडेन्स फॉर्म्युलाच्या स्वरूपातही केलं जातं, किंवा आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युलाने सुद्धा मॉलिक्युलला लिहू शकतो. कंडेन्स फॉर्म्युला हा व्हेरी फेमस आहे, जिथे आपण सगळीकडे वापरतो. 3D डायमेन्शनल प्रत्येक वेळेस आपल्याला यूज करणं पॉसिबल नाहीये, आणि बॉन्ड लाईन पण भरपूर वेळा आपण रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये सुद्धा यूज करतो. आता अशा पद्धतीने हायड्रोकार्बन्सला लिहिलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. राईट? येस. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपण हे बघूया. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपण जो ब्रीफ ओव्हरव्ह्यू बघितला त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द केमिस्ट्री ऑफ ओनली कार्बन कंपाऊंड. इट इज द केमिस्ट्री ऑफ लाईफ इटसेल्फ. याला लाईफचं केमिस्ट्री का म्हटलेलं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला? कारण हा लाईफ मधल्या प्रत्येक पार्ट मध्ये येतो. हा मेडिसिन मध्ये येतो, हा आपल्या बॉडीमध्ये येतो, हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये येतो, हा डाईज मध्ये येतो, डाईज इंडस्ट्रीमध्ये येतो, हा मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हा केमिकल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. म्हणजे एंटायर लाईफ मधल्या सगळ्या महत्वाच्या पार्टमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळते. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. व्हाय ओनली कार्बन कंटेनिंग कंपाऊंड? द रिझन बिहाइंड इज कार्बन हॅव द unique kind of nature, so carbon is the hero of organic chemistry. Right? Yes. तर हिरो म्हणजे पिक्चर मधला हिरो कोण असतो? जो मेन रोल प्ले करतो. आणि म्हणूनच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हिरो कोणाला म्हटलंय? कार्बनला म्हटलेलं आहे. इथे कोणी कोणी कशा पद्धतीने डिस्कवरी केली हे डिस्कस केलेलं आहे, तुम्ही हे स्लाइड वरून बघू शकता. तुमच्या माइंडमध्ये कोणताही क्वेश्चन आजच्या व्हिडिओच्या पार्ट संदर्भात असेल किंवा कोणत्याही पार्ट बद्दल असेल तर प्लीज कमेंटचा वापर करून आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की पाठवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, लवकरात लवकर आम्ही जून महिन्यापासून एक नवीन सरप्राईज तुमच्या बरोबर घेऊन येत आहोत. ते सुद्धा तुम्हाला लवकर समजेल. सीईटी आणि नीट JEE सारख्या एक्झामसाठी डेफिनेटली आम्ही तुमच्या बरोबर लवकरच लवकर एक सरप्राईज घेऊन येणारच आहोत. तर डेफिनेटली नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटणारच आहोत. पण त्यासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल हे केमिस्ट्रीचे 3 महत्वाचे पार्ट्स आहेत आणि अनालिटिकल सुद्धा आहे. तर कधी आपण ऑर्गॅनिकचा व्हिडिओ कव्हर करू, कधी इनऑर्गॅनिक आणि कधी फिजिकल. आपण सगळ्यांना एक सोबत घेऊन जाणार आहे. म्हणजेच 2027च्या 12च्या एक्झामिनेशन पर्यंत आपण सगळे टॉपिक्स कव्हर करू. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, अजूनही तुमच्या माइंडमध्ये काही क्वेश्चन असेल तर बिनधास्त तुम्ही कमेंटचा वापर करून विचारू शकता. तर डेफिनेटली आपण आपल्या ओन लँग्वेजमध्ये शिकवत आहोत, तर हेजिटेट करायची काही गरज नाहीये. लवकरच नवीन टॉपिक सोबत आपण भेटूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पार्ट 1च्या सिरीजमध्ये आपण बेसिक ओव्हरव्ह्यू पाहिला, पण आता आपण 11-12च्या एक्झामिनेशनला टार्गेट करतोय. तर त्याच रिगार्डिंग आपला कॉन्सेप्ट असेल किंवा त्याच लेवलचा आपला पूर्ण जो आहे तो कॉन्टेंट असेल आणि त्याच लेवलनी तुम्हाला काय केलं जाईल, शिकवलं जाईल. तर लवकरच नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत आपण भेटणार आहे. आता कस्टमाइज वे मध्ये तुम्हाला 11-12च्या सब्जेक्ट वाईज व्हिडिओ मिळणार आहे प्रत्येक टॉपिकचे. ठीक आहे? येस. तर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. लवकरच आपण नवीन व्हिडिओ सोबत भेटूया.